कधी कधी असं वाटतं लोक जसं आपल्याशी वागतात ना आपण पण त्यांच्याशी तसंच वागावं, पण मन काय म्हणतं आपणही त्यांच्यासारखंच जर वागलो तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील. त्यामुळं आपण कसे आहोत हे प्रत्येकाला सांगत बसायचंच नाही. आपण प्रत्येकासाठी चांगलेच आहोत हे असं नसतं. जे आपल्याला चांगले ओळखतात ना त्यांना सांगायची गरजच पडत नाही. नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 2 दिवस व्हिडिओ नाही येऊ शकला आपला, कारण काही कामानिमित्त मी बिझी होते ना त्यामुळं. तर चला आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील. तरी पण आता फौजी साहेबांची बदली झाल्यापासून मध्ये मध्ये आपला गॅप होतोयच व्हिडिओचा. तरी पण मी इथून पुढे आता कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, भरपूर काम पडलंय, पटपट आवरून घेते मी आता. तर आज संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. आभाळ तर किती भरून आले तुम्ही बघू शकता, आणि हवा सुटली थंड, मस्त बाहेर ना छान वाटतंय. आणि आज पण मी बाहेर गेले होते कामानिमित्त, यायला उशीर झाला ना, बरंचसं काम राहिलं होतं तसंच टाकून गेले होते मी. आता तिथून आल्यावर सगळं मला घरातलं काम राहिलेलं आवरायचंय पण. तर सकाळी मी स्वयंपाक केला आणि तशीच गेले होते. उतवळीचं कढाण केलं तर मी मोड आलेलं कुकरमध्ये ना, तसंच होतं ते. तर पातेल्यामध्ये ओतून ठेवलं मी, कुकर घासायला काढला. बाकीचे भांडे घासून गेले होते मी. किचनवर खरकटे भांडे तसेच असले आणि आपण कुठून बाहेरून आलो किचनमध्ये राडा दिसला ना, ते किचन पाहूनच हातपाय गळाल्यासारखे होते माझे. तर त्यामुळं म्हणलं जाण्याआधी मी पहिले ते किचन आवरून घेते, भांडे घासून घेते, बाकीचं राहिलेलं नंतर करता येईल. मला तर कसं आहे ना, सगळं घर एकीकडं आणि माझं किचन एकीकडं. किचन एकदम व्यवस्थित जिथल्या तिथं टापटीप असलं ना, मला काहीच वाटत नाही, माझं मन एकदम फ्रेश राहतं. पण बाकीच्या घरामध्ये एवढा राडा कधीच होणार नाही तेवढा किचनमध्ये होतं बरं का. तर किचन आपलं एकदम क्लीन, एकदम व्यवस्थित केलेलं असू द्या, आणि एक व्यक्ती जरी आपल्याला आपल्या घरातला कोणी जेवायला येऊ द्या किचनमध्ये, तो मुलगा जरी जेवण करायला आला किचनमध्ये, तो 4 भांडे करून जाणार किचनमध्ये आणि भला राडा करून जाणार. ते परत किचनमध्ये आलं ते पाहिलं की पुन्हा चिडचिड होते. असं वाटतं किचन एकदा स्वयंपाक करून व्यवस्थित क्लीन करून झाला ना, भांडे घासून व्यवस्थित जिथल्या तिथं टापटीप किचनमध्ये ना, इकडली वस्तू तिकडे सुद्धा झाली नाही पाहिजे असं वाटतं, पण तसं कधीच होत नाही. इकडली तिकडं तिकडली इकडं होणारच ते. आता किचनमध्ये हे मनी प्लांट लावलेले आहेत बरेच मी ना, तर त्याच्यामधलं सारखं पाणी बदलावं लागतं. आता 7-8 दिवस झाले मी त्याच्यामधलं पाणीच बदललं नव्हतं, कारण पावसाचं वातावरण झालं नाही एवढ्यामध्ये, तर जास्त काय पाणी बदलायची गरज पडत नाही. उन्हाळ्यामध्ये सारखं पाणी घालावं लागतं त्या वेलांना, खूप म्हणजे ते उष्णतेने ते म्हणजे कमी होतं, उडतं पाणी ना, त्यामुळं ते सारखं घालावं लागतं. आता 8 दिवस झाले होते मी पाणी घातलं नव्हतं या वेलांना, तर ते पहिलं पाणी ना असं मस्त हिसळून काढावं लागतं आणि मग नवीन पाणी त्याच्यामध्ये भरावं लागतं, म्हणजे मनी प्लांट छान राहतात. तर मनी प्लांटचे थोडेसे पानं पण असे पिवळे पिवळे झालेले मला दिसले, तर ते पण मी काढून टाकले. आणि हे असे दोरीचे शिके बनवलेले आहेत मी ना, तर त्या जामच्या बाटल्यामध्ये मनी प्लांट लावलेले मी त्या शिक्यामध्ये असे ठेवते आणि किचनमध्ये लटकून देते, छान वाटतं. आणि आता संध्याकाळ झाली होती ना, राजू पण कामावरून आला होता आणि मला विचारत होता, आभाळ आलेलं आहे, भरपूर पावसाचं वातावरण झालंय, तर तुला भाजीला आणून देऊ का काय? भाजी काय करायची? तर संध्याकाळी तो कामावरून आला की अंघोळ करतो, फ्रेश होतो, बाजारात जातो, मला फ्रेश मस्त एखादी भाजी आणून देतो, निसून देतो करायला. तर संध्याकाळचं तो मला असं मदत करत असतो. आणि मुलांना पण इतक्यात सुट्ट्या होत्या. आता आकाशला क्लास झालेत चालू, पण सागरला सुट्ट्याच आहेत अजून. तर दिवसभर पण मुलं मला असं काही ना काही, काही ना काही करू लागत असतात. मी दिवसभर बाहेर गेले होते ना आता, तर एकाने झाडू मारला, एकाने पोचा मारला, असं घर सांभाळतात ते मी असं कुठं गेल्यावर. तर आपण जसं लेडीज किचन आवरतो ना, तसं मुलांना एवढं बारीक-सारीक नाही जमत ना. किती केलं तरी ते लेकरंच राहिले. त्यामुळं मग आल्यावर मी असं कामाला लागले. आता खालच्या गार्डनमध्ये 1-2 वांग्याचे झाडं येतं. त्याला एक मोठं वांगं निघलंय भरीत करण्यासारखं, आणि टेरेसवरती पण वांग्याचे 2 झाडं आहेत मोठाले. तर त्याला पण 1-2 वांगे होते मोठाले ना, राजूला मी सांगत होते, "ते वांगे 2 काढून आण, म्हणजे तुला वांग्याचं भरीत मी करून देते." त्याला वांग्याचं भरीत, मेथीची भाजी खूप आवडती. आता माझं किचन जरा अस्तव्यस्त झालं होतं ना दिवसभर, ते मी व्यवस्थित केलंय. ज्या वस्तूची जागा जिथं आहे ना, तिथं त्या वस्तूला जागा दिली की आपलं किचन एकदम टापटीप व्यवस्थित वाटायला लागतं पुन्हा. तर किचन आवरलं मी. त्यानंतर आग्नेय कोपऱ्यामध्ये मी असा दिवा लावत असते, सकाळ संध्याकाळ थोडा वेळ का होईना लावत असते. कारण असं म्हणतात की वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशा ही अग्नीशी संबंधित असते ना,
त्यामुळे या दिशेला जर दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, समृद्धी टिकून राहते. म्हणूनच तर आपण जर घर बांधलं ना तर आपलं किचन हे आग्नेय दिशेलाच असतं. त्यामुळे आपण किचनमध्ये सकाळ संध्याकाळ तर असतोच, स्वयंपाक करत असतो. स्वयंपाक करतोय तोपर्यंत तरी आपण आग्नेय कोपऱ्यामध्ये थोडा वेळ का होईना दिवा लावावा, म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य टिकून राहतं. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांची वेल्थ, आरोग्य सगळं किचनमधूनच असतं ना त्यामुळं. आणि माझी सवय तुम्हाला मी आता सांगते. तुम्ही बघू शकता गॅसवर दूध तापतंय आणि आता मी सकाळी व्यवस्थित मला म्हणजे निवांत वेळ मिळाला नाही ना किचन क्लिनिंगसाठी. असं मी किचन क्लीन केला होता, पण या वरच्या फरच्या वगैरे असा हात मारला ना थोडासा स्वयंपाक झाल्यानंतर, मग ते मेंचट होत नाही, नाही का, रोजची रोज थोडा हात मारल्यावर. तर दूध तापते गॅसवरती तरी पण मी फरची पुसतीये, ती वरची गॅस पुसते. म्हणजे हात भाजला तरी पण चालन, पण खराब गॅसवर स्वयंपाक करायला अजिबात जमत नाही मला. आता बघा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे मला बरं का किचनवर. पण तरी पण थोडंसं किचन पुसून क्लीन करून मग स्वयंपाकाला लागायचं. म्हणजे स्वयंपाक करताना एकदम प्रसन्न मन राहतं आणि स्वयंपाक करताना आपलं जितकं प्रसन्न मन असेल ना, एकदम व्यवस्थित शांत मनाने जर स्वयंपाक केला ना, तर जेवणामध्ये सुद्धा रुची उतरते, ती प्रसन्नता उतरते आणि ते जेवण पोटामध्ये गेलं ना दुसऱ्यांच्या, तर ते व्यवस्थित जेवण पचतं पण बरं का. त्यामुळं स्वयंपाक करताना कधी पण शांत मनाने, प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा माणसाने असं म्हणतात. आता 2-3 दिवस झाले मी मिक्सर पण पुसले नव्हते, तर स्वयंपाक करताना, वाटण वाटताना थोडाफार का होईना तेलकट-तुलकट हात लागतोच त्या मिक्सरला ना. तर त्यामुळं असं 2-3 दिवसातून किंवा स्वयंपाक झाल्यानंतर एक जरी हात मारला ना मिक्सरला, काय होतं मिक्सर आपला मेंचट होत नाही किंवा हळू त्या मिक्सरचा कलर आहे ना पांढरा असतो ना, तर तो पिवळा पडायला लागतो. तर तसं होत नाही मग. तर त्यामुळं मी असं मिक्सरची सुद्धा काळजी घेत असते. तर माझ्याकडे 3 मिक्सर आहेत बरं का. पहिला माझ्याकडे फिलिपचा होता, त्यानंतर हे ज्युसर छोटासा मिक्सर घेतला मी. त्यामध्ये ज्यूस पण बनवता येतं आणि अगदी खडे मसालेसुद्धा एकदम बारीक झाले जातात बरं का. तर वंडर शेफचा मी छोटा मिक्सर घेतला होता चॉकलेटी. त्यानंतर मग पुन्हा मी रिकोचा दुसरा मिक्सर घेतला. कारण पहिला फिलिपचा मिक्सर होता ना, त्याच्यासारखेच भांडे खराब व्हायचे. ते ब्लेड जरी आतमधले भांड्यातले मी बदलून आणले ना, ते सारखेच खराब व्हायचे किंवा बारीक वाटण होतच नव्हतं. त्यामुळं मग मी कॅन्टीनवरून रिकोचा मिक्सर आणलाय. तर फिलिपचा पण बंद पडला असं नाही बरं का, त्याच्यात पण मी वाटत असते. 1-2 भांडे मी नीट करून आणले आणि वापरते. तर बाहेर गेले होते ना मी, बाहेरून आले, फ्रेश झाले आणि लगेच कामाला लागले होते. आराम पण नाही केला आणि लगेच किचन क्लिनिंगला लागले. किचन क्लीन झाला माझा, एकदम व्यवस्थित झाला. मनाला थोडी तसल्ली झाली, की आता किचन एकदम व्यवस्थित झालंय माझा. आणि लागले मी आता स्वयंपाकाला. 7-7:30 वाजत आले होते. राजूने बाजारातून मला कारले आणून दिलेत. तर कारल्याची भाजी करते म्हणलं आणि चपाती. तर मध्ये-मध्ये आम्ही असं कारलं पण खात असतो बरं का. कारण फौजी साहेबांना पण पित्त होतं ना, मध्ये-मध्ये कारलं खाल्लं की चांगलं असतं शरीराला. तर कारल्याचीच भाजी करते म्हणलं. तर कारल्याची भाजी पण मी तुम्हाला कशी बनवते ना, अगदी थोडक्यात रेसिपी पण दाखवते. तर कारले मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. त्याचं नाक तोंड काढून घेतलंय. त्यानंतर आता त्याला कट मारते. किडकं वगैरे आहे का काय बघते. कारण पावसाळा चालू झालाय ना, टोमॅटो असं हे म्हणजे भाजीपाला सडायला सुरुवात होत असती. पण इतक्यात थोडंसं उघाड झालंय ना आता, त्यामुळं नाही. पण पालेभाज्या तर व्यवस्थित मिळतच नाही बरं का, पावसाळ्यामध्ये असं सडल्यासारखेच मिळतात. आणि कारले ना आपण आळूच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या असं वाफवून घेतो ना, तर तसं घेतलं तरी चालतं. पण तसं काय होतं, थोडंसं कडू लागतं जास्त. त्यामुळं मी काय करते, पाण्यामध्ये थोडीशी हळद, मीठ घालते आणि थोडंसं उकळून घेते. थोडंसं नरम झालं की लगेच काढून घ्यायचं. तर छान होतं बरं का कारलं, अजिबात कडू होत नाही. आता कारले छान वाफवले, त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं मी. हळद, मीठ घालून पाण्यामध्ये थोडेसे उकळून घेतलेत फक्त. जास्त शिजून पण द्यायचे नाही, नाहीतर मग ते गचगच होतं एकदम. त्याच्यामध्ये मसाला पण भरता येत नाही मग. तर कारले मी निथळायला ठेवलेत जाळीवर, तोपर्यंत वाटण करून घेते. आता वाटण्यासाठी काय काय घेतलंय मी तुम्हाला दाखवते. तर शेंगदाणे मी भाजून घेतलेत, बाकीचं काहीच नाही भाजवायचं. लसूण पण घेतलंय, लसूण घालते थोडासा याच्यामध्येच. त्यानंतर गरम मसाला आणि आपला घरचा मसाला थोडासा. त्यानंतर थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर, धने पावडर, हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं मी आता आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं आबडधोबड, जास्त बारीक पण नाही करायचं.
कारण कारले आपण पाण्यामध्ये हळद मीठ घालून थोडं उकळलेत ना, त्यामुळं मीठ थोडंसं प्रमाणातच घालायचं वाटणामध्ये. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता आबडधोबड मी वाटून घेतले, वाटाणे शेंगदाण्याचं सगळं मसाले घालून. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं, म्हणजे कारल्यामध्ये मसाला भरायचा आहे ना, तर त्या मसाल्याला थोडीशी बाइंडिंग आल्या जाती, ते व्यवस्थित भरता येतं. त्यामुळे थोडंसं तेल घालून असं मिक्स करून घ्यायचं. तर मसाला कसा थोडासा ओलसर झाला आहे तेल घातल्यामुळं. आणि आता कारल्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा आणि कढईमध्ये अगदी थोडं तेल घालून आपण ते फ्राय करायचं. तर छान कारलं झालं जातं, अजिबात कडू होत नाही. तर ताईंनो, हा व्हिडिओ पण 2 दिवसापूर्वीचा मी शूट केला होता. 2-4 दिवस चांगली बिझी होते ना मी कामानिमित्त, त्यामुळं व्हिडिओ शूट करायला काही मला वेळच मिळाला नाही. तर हा व्हिडिओ पण मी छोटासाच थोडा शूट केला होता. हाच मी अपलोड करते. तर इथून पुढे आपले कंटिन्यू व्हिडिओ येत जातील. आता रोजची रोज मी टाकण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. तुमच्या एका लाईकनी पण मला खूप मदत होती. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.